हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज एका या नवीन व्हिडिओमध्ये चला तर आपण आज पाहणार आहोत 2 किलो करंजीचे पीठ व करंजा कसे करावे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 2 किलो करंजा बनवण्यासाठी मी 2 किलो मैदा हा चाळून घेतला। नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी गरम करून तेल घातले, 1 ग्लास रवा घातला, पावशेरच्या अंदाजाने घातले। नंतर ते पाणी घालून व्यवस्थित घट्ट असे पीठ मळून घेतले। पीठ मळून एक अर्धा किंवा 1 तास मुरण्यासाठी ठेवले। नंतर करंजा करायला सुरुवात केली। छोटे छोटे लहान गोळे करून करंजा व्यवस्थित गोल राऊंड मध्ये छोट्या लाटून घेतल्या। छोटा गोळा लाटण्यासाठी घेतला। नंतर त्याला थोडंसं पीठ लावून पूर्ण साइडने लाटून घेतले। एका पेपरवरती छोटी छोटी पाने लाटून ठेवावीत, जेणेकरून आपल्याला सारण भरण्यासाठी एकदम सोपे जाईल। सारण कसे बनवायचे याचा मी व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही नक्कीच बघा। आपल्या पानामध्ये मावतील तेवढंच थोडंसं सारण घालून ते व्यवस्थित साइडने दूध लावून त्याला भरून घ्यावे। पानं व्यवस्थित चिटकण्यासाठी एका छोट्या वाटीमध्ये दूध आणि आपण कापूस घेऊन त्याला साइडने एका फक्त लावावे। नंतर ती पानं व्यवस्थित झाकावीत। हे बघा मी कसं लावत आहे दूध, त्या पद्धतीनेच जरासंच दूध लावावे। जास्त दूध झाले की पाने चिटकतात, त्याच्यामुळे कानोले आपले फाटण्याची शक्यता असते। त्यामुळे लावतानाच एका साइडलाच फक्त लावावे। जर तुम्हाला करंजा नीट व्यवस्थित आकारामध्ये येत नसतील तर बाजारामध्ये कुठेही अवेलेबल असा साचा करंजाचा भेटतो। नुसतं आपण ते प्रेस करायचे आणि साइडनं पीठ असलेले काढायचे। आपले करंजा लगेच तयार होतात आणि डिझाइन पण खूप छान येते। हा बघा कसं झालं आहे करंजी। हा करंजीचा साचा कुठेही यात्रेमध्ये किंवा मार्केटमध्ये आपल्याला मिळतो। करंजी करण्यासाठी आपण गोळे कसे बनवायचे ते बघूया। तर गोळे बनवण्यासाठी कणिक छोटीशी अशी परातीवर लांब करून घ्यायची। नंतर लांब करून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने थोडे कट करायचे। कट करून झाल्यानंतर थोडे प्रेस करायचे आणि लाटायचे। अगदी सोप्या पद्धतीने गोळे तयार होतात आणि लाटायलाही सोपे जाते। अशा पद्धतीने करंजा एका कॅलेंडरवरती एकदम करून ठेवले। सर्व करंजा तयार झाल्यानंतर ते एका आपलं जुनं कॅलेंडर असेल तर त्याच्यामध्ये पानावर थोडं ठेवून नंतर पानावरती पलटी मारून आणि त्याच्यावर ठेवून अशा पद्धतीने करून घ्यायचे आणि तळायला एकदम घ्यायचं। तर थोडे कढईमध्ये तेल घालून थोडे करंजा घालायच्या। दोन्ही साइडने व्यवस्थित भाजून घ्यायचे। हा बघा करंजीला जर असे थोडे फुटकुळ्यागत येत असेल तर आपली करंजी व्यवस्थित भाजते आणि मऊ खायलाही छान लागते। तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि ही करंजी कशी झाली आहे मला नक्की सांगा। दिवाळीसाठी अशा पद्धतीने करंजा तयार करा, अगदी सोप्या आणि लवकर होतात। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।